नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण पत्रकाच्या माध्यमातून वेब पोर्टल कसे वापरावे याची इत्थंभूत माहिती घेतली. आम्हाला खात्री आहे या पत्रकाचा उपयोग किंवा फायदा आपणाला नक्की झाला असेल. आज आपण वेब पोर्टल कसे वापरावे याचं प्रात्यक्षिक या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. सर्वप्रथम गुगलवर जाऊन www.pancardclubs या साईटवर आपण जाऊया. ही साईट ओपन केल्यावर तुम्हाला पोर्टलवर क्लिक करायचं आहे. जसं पोर्टलवर क्लिक करा तुम्हाला हे वेब पेज ओपन होईल, ज्याच्यामध्ये आपले क्रेडेन्शियल आपल्याला टाकायचे आहेत. सर्वप्रथम ईमेल आय डी, त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन प्रूफ, त्याच्यानंतर कॅप्चा, त्याच्यानंतर डिक्लेरेशनवर टिक करून लॉग इन करायचं आहे. तर आता आपण एका मॅरेज केसचं प्रात्यक्षिक बघूया. त्यांचं क्रेडेन्शियल आपल्याला भरायचं आहे. त्यांचा फोल्डर मी ऑलरेडी एक ओपन करून ठेवलेला आहे. ईमेल आय डी कॉपी करतो. इथे ईमेल आय डी आपण इन्सर्ट केला. त्यानंतर आयडेंटिफिकेशन प्रूफ तेही आपण इथे इन्सर्ट केलेलं आहे. आता कॅप्चा आपण इथे भरूया जसा आहे तसा. कॅपिटल ए जे एम स्मॉल एन कॅपिटल ई स्मॉल के. त्यानंतर इथे डिक्लेरेशनवर मी क्लिक करतो आणि हे लॉग इनचं बटन क्लिक करतो. हे बघा, आता त्यांचं पोर्टल ओपन झालेलं आहे. इथे तुम्हाला बघायला मिळेल त्यांचा क्लेम आय डी, क्लेमेंटचं नाव, आयडेंटिफिकेशन नंबर, ईमेल आय डी, क्लेम अमाऊंट, ॲडमिटेड अमाऊंट हे सर्व डिटेल्स इथे दिसत आहे. आणि पूर्वी त्यांनी जे इन्फॉर्मेशन इथे दिली होती ती इन्फॉर्मेशन सुद्धा इथे डिस्प्ले झालेली आहे. बेनिफिशियरी नेम्स स्नेहल मुरलीधर निबेलकर. आता त्यांचं नाव चेंज झालेलं आहे. स्नेहल संदीप झगडे हे नाव असायला पाहिजे होतं, पण त्यांचं पूर्वीचंच म्हणजे लग्नापूर्वीचं नाव इथे दिसते. बँकेचं डिटेल त्यांनी जे पहिले भरलं होतं तेही इथे डिस्प्ले झालेलं आहे. आता आपल्याला ॲक्शन घ्यायचं आहे, म्हणून ॲक्शनवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचे. जसं आपण क्लिक करू तसं अपडेटिंग बँक अकाउंट डिटेल्सचा विंडो ओपन झालेला आहे. ठीक आहे. आता इथे बघूया, यांचं बेनिफिशियरी नाव जे आहे ते आपल्याला चेंज करायचं आहे, म्हणून या बेनिफिशियरी नावावर आपण टिक करू. जसं क्लिक करू तसं इथे त्यांचं पूर्वीचं नाव दिसते, स्नेहल मुरलीधर निवेलकर. आता आपल्याला जे नाव चेंज करायचं आहे ते नाव इथे आपण इथे इन्सर्ट करूया. ते नाव आहे स्नेहल संदीप झगडे. हे नाव इथे आपण टाकलंय. आता रिझनच्या इथे त्यांचं रिझन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. रिझन आहे ड्यू टू मॅरेज, ते इथे आपण सिलेक्ट करूया. मित्रांनो, इथे रिमार्कचा एक कॉलम आहे किंवा विंडो दिसतोय, त्याच्यामध्ये तुम्ही रिमार्कमध्ये तुम्ही कुठले डॉक्युमेंट अपलोड करणार आहात हे लिहू शकता, किंवा काहीही लिहिलं नाही तरी सुद्धा चालू शकेल. तर मी इथे एक रिमार्क म्हणून लिहितो, मॅरेज सर्टिफिकेट आणि अपडेटेड आधार कार्ड कॉपी. हे दोन डॉक्युमेंट आपण अपलोड करणार आहोत म्हणून रिमार्कमध्ये मी लिहिलेले आहे. इथे काही नाही लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल, मेंडेटरी नाहीये. त्यानंतर चूज फाईलवर क्लिक केल्यावर आपल्याला ऑलरेडी इकडे त्यांच्या फोल्डरमध्ये हे आपण सेव्ह करून ठेवलेल्या फाईल्स आहेत, त्याच्यापैकी स्नेहल मॅरेज सर्टिफिकेट अँड न्यू आधार कार्ड एकत्र मर्ज केलेली ही फाईल बनवलेली आहे. ती फाईल मी इकडे अपलोड करतो. ही जशी अपलोड होईल तसं हे सबमिटचं बटन ऑन होईल. आता याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं सबमिटचं बटन आपण क्लिक करू, इथे बघा फाईल अपलोडेड म्हणून दिसेल. त्याच्यानंतर इथे खाली तुम्हाला दिसेल ग्रीन अक्षरामध्ये स्नेहल संदीप झगडे, म्हणजे नाव जे आहे ते चेंज झालेलं आहे.
आता यांचं बँकेचं डिटेल जे आहे ते आपण चेक करूया की ते प्रॉपर आहे की नाही. त्याच्यासाठी त्यांनी जे बँकेचं डिटेल आपल्याला दिलेलं आहे ते बघूया. आता बघा, ही बँक त्यांची आहे ICICI बँक. त्यांनी ऑलरेडी ICICI बँक टाकलेलं आहे, म्हणजे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर अकाउंट नंबर इथे दिसतोय आपल्याला, पण त्यांनी हा अकाउंट नंबर तुम्ही इथे वरती बघू शकाल 1060 आणि हा अकाउंट नंबर काय आहे 10160 आहे. त्यामुळे इथे एक डिजिट चुकल्यामुळे त्यांचं पेमेंट जाऊ शकलं नाही. ठीक आहे. सो आता इथे आपण त्याच्यात चेंजेस करूया. 106 च्या अगोदर 101 पाहिजे, म्हणजे इथे आपण 1 इन्सर्ट करू. त्याच्यानंतर चेक करूया 60150802 ठीक आहे. पुन्हा एकदा चेक करूया 10160150802 अकाउंट नंबर पुन्हा एकदा आपण चेक केला. आता IFSC कोड बघूया. IFSC कोड आहे ICIC001016. इथे त्यांनी काय टाकलेलं आहे ते बघूया. ICIC001016 हा बरोबर होता, तो आपण तसाच ठेवूया. इथे बघा ब्रांच दिसत नाहीये, म्हणजे ब्रांच त्यावेळेला त्यांनी कदाचित भरली नसेल. तर आता इथे आपली ब्रांच बघूया काय आहे. बोरिवली SV रोड दिसते, आपण फक्त बोरिवली टाकू. बोरिवली कंसात तुम्ही मुंबई लिहू शकता, पण माझ्या मते त्याच्यात जास्त डिजिट नाही टाकू शकत, बोरिवलीच लिहूया. त्याच्यानंतर हा चेक त्यांनी दिलाय म्हणून आपण इथे कॅन्सल चेक काय करूया, सिलेक्ट करूया आणि चूज फाईलवर क्लिक करून कॅन्सल चेकची जी फाईल आहे ती अपलोड करूया. बघा, हे अपलोड झालेली आहे. इथे तुम्हाला दिसते स्नेहल जगडे चेक JPG. ठीक आहे. आता हे सर्व आपण इन्सर्ट केल्यानंतर इथे सेव्हचं बटन ऑन झालेलं आहे. ह्याच्यावर आपण क्लिक करूया. जसं आपण इथे क्लिक करू तसं इथे रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली म्हणून तुम्हाला मेसेज दिसेल. ओके. आणि हे झाल्यानंतर सबमिटचं बटन पण ऑन होईल. ठीक आहे. आता आपण या सबमिटच्या बटनावर क्लिक करून बघूया. जसं मी सबमिटच्या बटनावर क्लिक करतो तर ही वॉर्निंग नोट मला येते, सबमिट कन्फर्मेशन. आता याच्यामध्ये तुम्ही जर कॉन्फिडंट असाल की मी जी भरलेली माहिती आहे ती एकदम बरोबर आहे, परफेक्ट भरलेली आहे, तरच तुम्ही यस करा, अन्यथा नो करा. आता ही एक केस आपण एक्झाम्पल म्हणून बघितली होती, त्यामुळे मी हे सबमिट करणार नाहीये, मी नो करतो. कारण ही ज्यांची केस आहे त्यांची परमिशन घेऊन हा मी व्हिडिओ त्यांना आपणासमोर दाखवत आहे प्रात्यक्षिक म्हणून. ठीक आहे. सो मी इथे नो करतो, पण तुम्हाला जर कॉन्फिडंट असाल तर यस करायचंय. जसं तुम्ही यस कराल इथे तुम्हाला डाउनलोडचा आयकॉन ओपन होईल किंवा डाउनलोडचं बटन तिकडे दिसेल आणि त्या डाउनलोडवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा रिपोर्ट जो आहे तो इथे तुम्हाला डाउनलोड होईल आणि तो रिपोर्ट तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही केस तुम्ही हाताळू शकता. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या केसेस असू शकतात. आज आपण मॅरेज केस इथे बघितली आहे. अशा पद्धतीच्या स्पेलिंग मिस्टेकची केस असू शकते किंवा डेथ केस असू शकते. जशा जशा केसेस आपल्या समोर येतील तसे तसे व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही निश्चिंत राहा, पण घाई गडबडीमध्ये चुका करू नका मित्रांनो. तेव्हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद.